श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा इथे लावा एक दिवा, कधीही पैशाची कमी राहणार नाही. कुठूनही पैसे येऊ लागतील. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. या दिवशी जमेल तेवढी लक्ष्मी मातेची सेवाही नक्की करावी. त्याचबरोबर चंद्र, इंद्र, कुबेर देवता, लक्ष्मी माता यांचेही पूजन करावे. या दिवशी आपण बघा मनातून व विश्वासाने लक्ष्मी मातेची सेवा केली तर तुम्हाला लक्ष्मी माता भरभरून आशीर्वाद देते. कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावावा, कुठे लावावा? दिवा लावल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते, तसे दुःख, दारिद्र्य दूर होते. काही संकट असतील किंवा पैसा टिकत नसेल, प्रगती होत नसेल, भरपूर दिवसापासून कष्ट, मेहनत हे चालू आहे, पण काही स्वप्न पूर्ण होत नाहीत. लक्ष्मी माता ज्या भक्तावर प्रसन्न असते त्या घरात पैशाची कधीही कमी राहत नाही किंवा कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. आपण मनापासून लक्ष्मी मातेची सेवा केली तर याचे फळ नक्कीच मिळते. पण तुम्ही कोजागिरी पौर्णिमे दिवशी जर लक्ष्मी मातेची मनापासून सेवा केली तर तुम्हाला पैशाची कधीही कमी भासणार नाही व लक्ष्मी माता कायम घरात टिकून राहील. या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. तुम्ही आंब्याचे तोरणही लावू शकता किंवा फुलांच्या माळा लावू शकता. त्या दिवशी तुम्हाला स्वास्तिक हे नक्की काढायचे आहे. दरवाजा, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. छानशी रांगोळी काढायची आहे सकाळी. आणि तुम्हाला बघा मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढले तर हे लक्ष्मी मातेची प्रसन्न करण्याचे चिन्ह आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवावा, सुंदर ठेवावा व आकर्षित ठेवावा. लक्ष्मी माता आपली बघा लक्ष्मी माता मुख्य दरवाजातून प्रवेश करते. या दिवशी जर तुम्ही मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला, आकर्षित ठेवला तर या दिवशी लक्ष्मी माता तुमच्या घरावर व तुमच्यावर नक्की प्रसन्न होते. या दिवशी एक दिवाही नक्की लावा. कोणतंही शुभ कार्य करतो तेव्हा दिवा हा प्रज्वलित नक्की करतो. त्यापुढे आपण सर्व पूजा करतो. पण जर आपण या दिवशी मनातून आपली काही इच्छा असेल किंवा पैसा टिकत नसेल, प्रगती होत नसेल, मनासारखं तुमच्या काहीच घडत नसेल, जिथे पैसे असतील तिथे जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नसते आणि ज्या घरात लक्ष्मी माता टिकून असते त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नक्कीच राहते. घराची प्रगती होते. म्हणून तुम्हाला जमेल तेवढी कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी मातेची सेवा करा व लक्ष्मी मातेला प्रसन्न हे नक्की करून घ्या. या दिवशी घरही स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता कायमस्वरूपी लक्ष्मी मातेचा वास असतो. म्हणून कधीही घर स्वच्छ ठेवा आणि मुख्य दरवाजा हा नक्की स्वच्छ ठेवा, आकर्षित ठेवा. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी बघा आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतो, पण तरीही यश लागत नाही. पण आपण जर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण मनातून सेवा केली, लक्ष्मी मातेची सेवा केली तर आपल्याला नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून मनापासून सेवा ही नक्की करा. तुम्हाला या दिवशी दिवा हा नक्की लावायचा आहे. कारण तुम्ही हा एक दिवा लावला बघा आपण भरपूर सेवा तर करणारच आहोत. सेवा म्हणजेच आपण 10 ते 15 मिनटात सेवा करणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये सेवा कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालाच असेल. कारण हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. पूजा कशी करायची आहे, तुम्हाला त्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे तुम्ही बघू शकता. पण त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. असा दिवा लावायचा आहे की तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होणार आहे व तुमच्या जीवनामध्ये जर काही दुःख, दारिद्र्य, संकट असतील ते नक्की दूर होतील. म्हणून तुम्हाला सर्वात प्रथम सकाळीच सगळं स्वच्छता ठेवायची आहे. रात्री 12 वाजता तुम्ही पूजा करता. पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे लावायचा आहे, आपण मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या
आतमधून म्हणजे तुम्ही बाहेर दिवा लावायचा नाही. आपल्याला मधून दिवा लावायचा आहे, घरामध्येच दिवा लावायचा आहे. पण मुख्य दरवाजाच्या साईडला मुख्य दरवाजाच्या आतमधून दिवा लावायचा आहे. तर तो दिवा तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे. तुम्ही ज्या वेळेस दिवा लावत आहात तेव्हा तुमचं तोंड जे आहे तुम्ही पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिवा हा स्वच्छ असावा. दिव्यामध्ये वातही तुम्ही नवीन घाला, कारण देवाजवळ ठेवलेला तोच दिवा लावू नका. दिव्यामध्ये स्वच्छ वात असायला हवी. दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे. तुम्ही दररोज तुपाचा दिवा लावत असाल किंवा नसाल, पण त्या दिवशी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 2 विलायची टाकायच्या आहेत. एक भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे. याने बघा, आपण जे काही आपल्या पैशाच्या अडचणी आहेत किंवा आपल्याकडे पैसा टिकत नाही, भरपूर कष्ट मेहनत घेऊनही यश लागत नाही, तर या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करायची आहे. तुम्ही दुसरी कोणतीही सेवा नाही केली तरीही तुम्ही दिवा हा नक्की लावा. हा दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होईल व लक्ष्मी माता प्रसन्न होईल. या दिवशी लक्ष्मी माता प्रत्येक घरामध्ये फिरते. लक्ष्मी माता ही पृथ्वीवर फिरते. कोणी माझ्यासाठी कोणती सेवा करत आहे किंवा बघा, लक्ष्मी माता जिथे प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तुम्ही नक्की लावा. तुमच्या ज्या काही पैशाच्या अडचणी असतील किंवा तुम्ही कोणाला पैसे दिले असतील, ते पैसे तुम्हाला वापस मिळत नसतील किंवा तुमच्याकडेही पैसा टिकून राहण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा. या दिवशी तुम्हाला ही सेवा करता येते. तुम्हाला दररोज काही करायची गरज नाही, पण या दिवशी मनापासून एक दिवा हा तुम्ही नक्की लावा. हा दिवा तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून बसायचा आहे. हा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला 2 विलायची घालायच्या आहेत. त्याचबरोबर एक भीमसेनी कापूर, तुम्हाला भीमसेनीच कापूर टाकायचा आहे. या दिवशी तुम्ही मनातून सेवा करा. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र बोलायचा आहे. 11, 21, 108 वेळा तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र बोलू शकता. बरोबर 12 वाजता तुम्हाला दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या जीवनात संकट अडचणी काहीही असेल ते दूर होतील व लक्ष्मी माता भरभरून आशीर्वाद देईल. तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ नसेल किंवा तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हा दिवा नक्की लावा. मनातून लावा, कारण कोणतंही कार्य करतो आपण, शुभ कार्य करतो, त्यामध्ये दिवा प्रज्वलित करतो. मग त्यानंतर आपण कोणतंही कार्य करतो. या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेची कोणतीही सेवा करा, पण मनातून करा. जागरण हे नक्की करा, कारण या दिवशी तुम्ही झोपी गेलात तर दुःख दारिद्र्य संकट नक्की येतील. म्हणून या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेचे बघा नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे, लक्ष्मी मातेला आकर्षित करून घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ.